मागच्या सेशनला मॉड्यूल 1 बघितला होता. त्यामध्ये मास्टर क्रिएशन कसं करायचं ते आपण बघितलं. लेजर कसे बनवायचे, स्टॉक आयटम कसे बनवायचे, हे सगळं आपण मॉड्यूल 1 मध्ये मागच्या सेशनला बघितलेलं आहे. आता या सेशनला आपल्याला सुरुवात करायची आहे की ट्रान्झॅक्शन्स कसं रेकॉर्ड करायचं यासाठी. टॅलीमध्ये कशा प्रकारे वेगवेगळी ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करायची हे आपण आजच्या सेशनमध्ये या मॉड्यूल 2 मध्ये पाहणार आहोत. आपण एक कंपनी बनवली, त्यानंतर त्या कंपनीमध्ये लेजर्स क्रिएट केले. लेजर्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ते लेजर्स आपण क्रिएट केले होते मागच्या सेशनमध्ये. त्यानंतर मग स्टॉक आयटम क्रिएट केले, त्याला HSN स्पेसिफाय केला. वेगवेगळ्या प्रकारचे GST रेटचे लेजर क्रिएट केले. हे सगळं आपण मागच्या सेशनला मागच्या क्लासला केलेलं आहे. पुढच्या 1 मिनिटात मला सुरुवात करायची आहे. थोडी मी 1 मिनिट वाट पाहतोय. ओनर्स हा बिझनेस सुरू करतो. बिझनेस सुरू कसा होतो तर पहिल्यांदा ओनर्स हा बिझनेस सुरू करतो. तो काही अमाऊंट त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करून त्याला कॅपिटल म्हणतात. काही अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करून तो बिझनेस सुरू करतो. लेट्स से इकडे त्यांनी 1 लाख रुपये घेऊन एक छोटा बिझनेस सुरू केला असेल, तर 1 लाख रुपये त्याच्याकडे भांडवल होतं, हे घेऊन त्यांनी बिझनेस सुरू केला. अशी ॲक्च्युली या बिझनेसची सुरुवात आहे. आता ह्याच्या एंट्रीज कशा प्रकारे रेकॉर्ड करायचे हे आपल्याला बघायचं आहे. तो शॉप जे आहे ते शॉप तो रेंटवरती घेतो. शॉप हे रेंटवरती घेतो. त्या शॉपसाठी 20,000 रुपये डिपॉझिट देतो. 20,000 रुपये काय करतो, डिपॉझिट देतो. त्याचं रेंट जे आहे हे 4,000 रुपये रेंट जे आहे हे मंथली रेंट तो देत असतो. या प्रकारे आता आपल्याला एक इथे दिसेल बिझनेस सुरू केला, हे एक ट्रान्झॅक्शन आहे. दुसरं, त्याला डिपॉझिट देऊन हा बिझनेस सुरू करायचा आहे. ते शॉप त्याला तेव्हाच मिळणार आहे ज्यावेळेस तो डिपॉझिट देईल, ॲग्रीमेंट करेल आणि मग तो बिझनेस सुरू करतो. त्यामुळे ही दुसरं ट्रान्झॅक्शन आहे. त्यानंतर SBI मध्ये बँकमध्ये अकाउंट उघडतो आणि तिकडे तो ₹50,000 हा डिपॉझिट करतो. म्हणजे हे एक तिसऱ्या प्रकारचं ट्रान्झॅक्शन आहे. ही 3 ट्रान्झॅक्शन जी आहेत, ज्यावेळेस तो बिझनेस सुरू करतो त्यावेळेस ते पैसे बिझनेसमध्ये येतात. म्हणजे आपल्याला अकाउंटिंग जर करायचं आहे, जर आपल्याला हे ट्रान्झॅक्शन बघायचं आहे तर ते बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू बघायचं आहे. बिझनेसमध्ये पैसे येणार आहेत, बिझनेसमध्ये पैसे येणार आहेत. बिझनेसमध्ये कुठल्याही प्रकारे पैसे आले तर ते रिसिप्ट ट्रान्झॅक्शन असतं. बिझनेसमध्ये पैसे आले तर ते रिसिप्ट ट्रान्झॅक्शन असतं. त्यानंतर इकडे बिझनेसमध्ये पैसे आले तर ते असेल ट्रान्झॅक्शन्स. त्यानंतर इकडे डिपॉझिट त्यांनी दिलं, ज्यावेळेस बिझनेसमधनं पैसे बाहेर गेले तर ह्याचं कुठल्याही प्रकारे कोणालाही पैसे दिले तर ते पेमेंट या प्रकारचं ट्रान्झॅक्शन असेल. कुठल्याही प्रकारचे ज्यावेळेस बिझनेसमध्ये पैसे येतात त्यावेळेस रिसिप्ट, कुठल्याही प्रकारे बिझनेसचे मधनं पैसे बाहेर जातील तर मग ते असेल पेमेंट ट्रान्झॅक्शन्स. तसंच
त्यांनी बँकेमधनं पैसे विड्रॉ केले किंवा त्याच्याकडे असलेली कॅश बँकेत भरली, अशा प्रकारचं जर ट्रान्झॅक्शन असेल किंवा एका बँक अकाउंटमधनं दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले, तर त्यावेळेस ते कॉन्ट्रा या प्रकारचं ट्रान्झॅक्शन असेल. आता आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे ट्रान्झॅक्शन. पहिले समजून घ्या, पहिली सुरुवात कशी आहे. त्यांनी काय केलं, बिझनेस सुरू केला. बिझनेस सुरू केला, 1,00,000 रुपये त्याच्याकडे इन्व्हेस्ट बिझनेसमध्ये करण्याकरता होते. यामध्ये त्यांनी 1,00,000 रुपये बिझनेसमध्ये आणले. जर त्याच्याकडे कॅश होती तर त्यांनी ती कॅश घेऊन बिझनेस सुरू केला, भांडवल गुंतवलं. त्याची अकाउंटिंग एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अशी होते. आता इथे टॅलीमध्ये काय अकाउंटचे नियम आहेत, कशा प्रकारे अकाउंटची एंट्री होते हे बघण्याची इथे गरज नसते. एक लक्षात घ्या इथे की ज्यावेळेस तुम्ही हे बघाल की टॅलीमध्ये एंट्री करायची आहे, तर इथे एवढंच बघायचं आहे, पैसे आले किंवा पैसे गेले. मुद्दा एवढाच लक्षात घ्यायचा की या केसमध्ये काय होते. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, ह्याचा अकाउंटिंग रूल आहे, तो रूल वगैरे लावण्याची इथे गरज नसते. अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये हे सगळं करण्याची गरज नसते. ज्यावेळेस मॅन्युअल बुक किपिंगमध्ये एंट्री करायची असते त्यावेळेस हा नियम बघावा लागतो. पण ज्या वेळेस इथे एंट्री आपण करत आहोत सॉफ्टवेअरमध्ये, अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये, त्यावेळेस हे काही बघण्याची गरज नसते. तर ही जी पहिली एंट्री आहे ज्यामध्ये बिझनेसमध्ये पैसे आलेत, तर इथे वाउचर टाईप जो आहे तो घ्यायचा आहे रिसीट, आणि यामध्ये कशा प्रकारे एंट्री करायची आहे हे मी आता दाखवतो. आता आपण पाहूया. तर माझ्याकडे इथे एक टॅली आहे, ते माझ्याकडे इथे डेस्कटॉपवर आहे, दुसरं माझं क्लाउडवर आहे. आता मी क्लाउडच्या टॅलीची आहे ते सुरू करतो. आता इथे मला इथे रिमोट ॲक्सेस, आता हे टॅली कुठे आहे, वेगळ्या सर्व्हरवरती आहे, क्लाउडवरती आहे. त्याला मी तिथला लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकेन आणि कनेक्ट म्हणेन. आता हे माझं कनेक्ट झालं. आता मी क्लाउडवरचं टॅली जे आहे हे सुरू करतोय. ते मी अदरमध्ये जाऊन तिकडे मी ही समर्थ किराणा अँड जनरल स्टोअरची कंपनी जी आहे इथे ठेवलेली आहे, ती मी इथनं आता ओपन करतो आहे. आता मी कंपनी ओपन केली. तुम्हाला इकडे समोर दिसत असेल की इथे जसं आपण मागच्या सेशनला क्रिएट केलं होतं, तसं आपण मागच्या सेशनला क्रिएट केलं होतं त्याप्रमाणे इथे तुम्हाला चार्ट ऑफ अकाउंटमध्ये लेजर्समध्ये इथे वेगवेगळे 35 लेजर्स तुम्हाला दिसतील इकडे, आणि 28 ग्रुप्स इथे आहेत. हे लेजर सगळे आपण मागच्या सेशनला क्रिएट केले होते. आता मी काय करतो, इथं परत ट्वीट करतो. ट्वीट करून गेटवे ऑफ टॅलीमध्ये आपण आता आलेलो आहोत. तर या गेटवे ऑफ टॅलीमध्ये बघा, इथे तुम्हाला दिसेल इकडे इथे खाली आहे ट्रान्झॅक्शन्स. या ट्रान्झॅक्शन्समध्ये खाली हे वाउचर्स आहे. या वाउचर्सला मी आता सिलेक्ट करून एंट्री करायला सुरुवात करेन. खाली मी आलो, इकडे सिलेक्ट केलं वाउचर्स. या वाउचर्समध्ये ते उजवीकडे बघाल, तुम्हाला इथे उजवीकडे दिसेल ते कॉन्ट्रा, पेमेंट, रिसीट, जर्नल, आणि याला शॉर्टकट कीज आहेत.
थोडं बघा इथे उजवीकडचा पार्ट तुम्हाला दिसतोय का बघा जरा. उजवीकडचा पार्ट दिसतोय का बघा तुम्हाला. तर इथे उजवीकडे तुम्हाला काय दिसेल, डेट, कंपनी, कॉन्ट्रा, पेमेंट, रिसीट, जर्नल, सेल्स, परचेस, अदर वाउचर्स, आणि त्याला तिकडे वेगवेगळ्या शॉर्टकट कीज आहेत. त्याला तिकडे वेगवेगळ्या शॉर्टकट कीज आहेत. तर त्यामधनं आता मला एंट्री करायची आहे रिसीटला. F6 प्रेस करीन. समोर थोडा स्क्रीनचा कलरही बदलतो आणि समोर तुम्हाला दिसतं इकडे आता आलेलं आहे रिसीट. थोडं मोठं दिसावं म्हणून थोडं झूम करतोय मी आता. बघा आता उजवीकडे शॉर्टकट की दिसणार नाहीत. थोडं झूम करतोय. आता इथे जेव्हा एंट्री करायची आहे इथे अकाउंट पहिले घेण्यात येईल. जसं आपण इकडे बघतोय की आपल्याकडे दोन अकाउंट आहेत, एक कॅश आहे आणि कॅपिटल आहे. इथे रिसीट वाउचर सिलेक्ट करण्याकरता F6 घ्यायचं आणि मग आपल्याला एंट्री करायची आहे. बघा आता इकडे बिझनेस सुरू केलाय. मी आता एंट्री करतोय. यामध्ये कॅश त्या मार्गाने पैसे आले ते कॅश घेणार आणि पुढे कॅपिटल अकाउंट जे आहे 1,00,000 रुपये. आणि नॅरेशन गरजेप्रमाणे तुम्ही टाकू शकता. नॅरेशन जे आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे इथे टाकू शकता. थोडं डिले लक्षात घ्या, जरा डिले लक्षात घ्या. मी इथे नॅरेशन टाकलं. आता बघा परत या प्रकारे मी हे F6 प्रेस केलं, सिलेक्ट केलं रिसीट, वरती अकाउंटमध्ये कॅश टाकलं, खाली पर्टिक्युलरमध्ये कॅपिटल अकाउंट टाकलं, 1,00,000 अमाऊंट टाकली तिकडे. आणि आता ही एंट्री मला पुढे ॲक्सेप्ट विचारेल, येस ऑर नो. आता इथे उजवीकडे येतं खाली, तुम्हाला मी झूम केल्यामुळे दिसणार नाही, किंवा इथे दिसते उजवीकडे. आता उजवीकडे दिसेल तिकडे ॲक्सेप्ट येस ऑर नो. व्हिडिओ बंद केलाय, व्हिडिओ, आणि दिसेल तिकडे ॲक्सेप्ट येस ऑर नो. तर मी इकडे ॲक्सेप्ट येस ऑर नोला इथे येस केल्यानंतर ही एंट्री सेव्ह झाली आहे. तर या प्रकारे मी पहिली एंट्री केलेली आहे. इथे पहिली एंट्री केलेली आहे. आता पुढची एंट्री जी आहे, पुढचं जे आपलं ट्रान्झॅक्शन आहे ते आहे शॉप ओनरला 20,000 रुपये डिपॉझिट दिले. आता हे बिझनेसमधून पैसे गेलेले आहेत, त्यामुळे ही पेमेंटला एंट्री होते. इथे बिझनेसमधनं कुठल्याही मार्गाने पैसे जर बाहेर गेले असतील तर तिथे पेमेंटला एंट्री होईल. पैसे हे बाहेर गेलेले आहेत बिझनेसच्या, त्यामुळे इथे पेमेंटला एंट्री होईल, हे लक्षात घ्या. आता इथे पेमेंटसाठी बाजूला तुम्हाला दिसेल F5 की आहे पेमेंट. F5 या पेमेंटला सिलेक्ट करून इकडे अकाउंट जो आहे. आता हे पेमेंट कसं केलंय, जर पेमेंट कॅशमध्ये केलं असेल तर कॅश येतं, आणि जर बँकेतनं केलं असेल तर बँकेचं अकाउंट येतं. तर बँक किंवा कॅश ज्या प्रकारे पेमेंट केलंय त्या प्रकारे तिकडे तो अकाउंट सिलेक्ट करायचं. मग इथे आता आपण असं समजून चाललोय की ते पेमेंट डिपॉझिटचं कॅशनेच केलंय. कॅश इथे घ्यायचं आणि खाली
आता हे जे डिपॉझिट आहे हे डिपॉझिट स्टॉप डिपॉझिट या लिस्टमधनं चूज करायचं, एंटर करायचं. अमाऊंट इथे आहे 20,000. आता कॅशची अमाऊंट वरती तुम्हाला इथे दिसेल. कॅशचा बॅलन्स जो आहे तो इथे वर दाखवेल, ते 1,00,000 रुपये दाखवेल. बॅलन्स जो आहे इकडे 1,00,000 दाखवेल. त्यातनं 20,000 रुपये जसे डिपॉझिटला दिले जातील, तर डिपॉझिटचा बॅलन्स आत्ता करंट बॅलन्स इथे काहीच दाखवत नाहीये. इथे करंट बॅलन्स काहीच दाखवत नाहीये. त्यात काय फरक पडतो ते बघूया आता. इथे मी एंटर केल्यानंतर खाली बघा आता कॅशचा बॅलन्स जो आहे जसं मी एंटर केलं, एंटर प्रेस केलं, इथे कॅशचा बॅलन्स जो आहे तसं मी हे 20,000 रुपये टाईप करून ऍक्सेप्ट केले, एंटर केलं, खाली आलं. इथे डिपॉझिटचा बॅलन्स 20,000 रुपये दाखवतोय. कॅशचा बॅलन्स 1,00,000मधनं कमी होऊन 20,000 रुपये इथे 80,000 80,000 झालेला आहे. तर मी इथे नॅरेशन तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाकू शकता. त्याला इथे मी एंटर केलं. उजवीकडे तुम्हाला तिथे ऍक्सेप्ट येस ऑर नो विचारेल. इथे ऍक्सेप्ट येस करायचं, एंटर प्रेस केलं तरी चालेल, माऊसनी यातला क्लिक केली तरी पण चालेल. दुसरी एंट्री ऍक्सेप्ट झालेली आहे. आता मी 2 एंट्र्या इकडे केलेल्या आहेत. 2 एंट्र्या आपल्या आता पूर्ण झालेल्या आहेत. एक पैसे आले आणि पैसे गेले. जर पैसे आले तर रिसिप्टला एंट्री केली, बिझनेस सुरू केला, बिझनेसमध्ये पैसे आलेले आहेत, 1,00,000 रुपये बिझनेसमध्ये आलेले आहेत. अशा प्रकारे पहिली एंट्री केली. आणि दुसरी एंट्री जी केली त्यामध्ये दुसऱ्या एंट्रीमध्ये जे पेमेंट केलं, शॉप डिपॉझिट घेतल्यावरती, शॉप रेंटवरती घेतल्यावरती डिपॉझिट म्हणून जे पेमेंट केलं त्याची दुसरी एंट्री केलेली आहे. डिपॉझिट अमाऊंट गिवन टू द शॉप ओनर, तुम्ही असं नॅरेशन लिहू शकता. पुढे कॉन्ट्रा एंट्री आहे. आता कॉन्ट्रा एंट्रीमध्ये बँकेमध्ये अकाउंट ओपन केलं, बँकेमध्ये अकाउंट ओपन केलं अशा प्रकारची एंट्री करण्यासाठी इथे आपण सिलेक्ट करू कॉन्ट्रा. कॉन्ट्रा हे सिलेक्ट केलं आणि कॉन्ट्रामध्ये इकडे ज्या बँकेत पैसे जाणार आहेत ती बँक इकडे चूज केली आणि कशा प्रकारे जाणार आहे, कॅशमधनं कॅश डिपॉझिट होणार आहे. मग इथे कॅश घेतलेला आहे आणि इथे अमाऊंट 50,000 हे जे आहे ते इथे टाकलेली आहे. 20,000 रुपये काय करायचे, बँकेमध्ये डिपॉझिट करायचे आहेत. या प्रकारे आता 80,000 मधनं ज्यावेळेस इथे अमाऊंट पहिले टाकली नव्हती त्यावेळेस खाली इथे कॅश अकाउंटमध्ये तुम्हाला इथे दिसत असतील 80,000, ते दिसतात 80,000. आणि पुढे जसं इथे अमाऊंट टाईप केली जाईल 50,000, खाली 30,000 राहतील आणि बँकेमध्ये इकडे बॅलन्स 50,000 दिसेल. या प्रकारे इकडे 30,000 दिसतील. या 50,000मुळे काय झालं, बँकेचा बॅलन्स 50,000 झाला पण कॅश बॅलन्स कमी झाला. नरेशन तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे टाकू शकता. अशा प्रकारे तिथे कॅश भरली आहे विचारलं जातं. तुम्ही इकडे ज्या प्रकारच्या नोटा असतील त्याप्रमाणे अमाऊंट टाकू शकता. टाकलंच पाहिजे हे असं काही नाहीये. हा ऑप्शनच नको असेल तो पण ऑफ करता येतो. ऍक्सेप्ट करतो ही एंट्री पण. तर ही एंट्री मला परत ऍक्सेप्ट करायची आहे. इथे उजवीकडे विचारते ऍक्सेप्ट येस ऑर नो, ते उजवीकडे विचारेल ऍक्सेप्ट येस ऑर नो, मग इथे मला येस द्यायचं आहे. तर ही पण एंट्री सेव्ह झालेली आहे.
एंट्री सेव्ह झालेली आहे. याप्रमाणे आता 3 एंट्र्या आपण केल्यात. या 3 एंट्र्यामध्ये या 3 एंट्र्या ज्या होत्या, एक बिझनेस सुरू केला, काही अमाऊंट इन्व्हेस्ट केली बिझनेसमध्ये, 1,00,000 रुपये बिझनेसमध्ये आले, कॅश घेऊन बिझनेस सुरू केला. त्यामुळे इथे कॅश आणि कॅपिटल हे 2 अकाउंट विचारात घ्यावे लागतील. दुसरं, शॉप रेंटवरती घेतलं ते शॉप डिपॉझिट आणि त्यांना कॅश दिली डिपॉझिट म्हणून, मग इथे शॉप डिपॉझिट आणि कॅश हे 2 अकाउंट विचारात घ्यावे लागतील. बँकेमध्ये अकाउंट ओपन करून तिथे कॅश डिपॉझिट केली, त्यामुळे इथे बँक आणि कॅश हे 2 अकाउंट विचारात घ्यावे लागतील. आणि याप्रमाणे इथे बिझनेसमध्ये पैसे आले म्हणून इथे पहिले F6 वापरून काय केलं, रिसिप्ट वाउचरला एंट्री केली आणि डिपॉझिटला पेमेंट केलं. कुठलेही एक्सपेन्सेस जेव्हा असतात त्या बिझनेस करताना खर्च असतो, कुठल्याही प्रकारे बिझनेसमधून पैसे बाहेर गेले तिथे पेमेंट वाउचर घ्यायचं असतं. पेमेंट वाउचर घेऊन पण एक एंट्री केलेली आहे. त्यानंतर इथे कॉन्ट्रा वाउचर F4 वापरून कॅश आणि बँक यांच्यामध्ये पैसे ज्यावेळेस ट्रान्सफर होतात त्यावेळेस कॉन्ट्रा वाउचर सिलेक्ट करायचं असतं. त्याप्रमाणे पैसे जमा करणं किंवा बँकेतनं विड्रॉ करणं याकरता कॉन्ट्रा वाउचर वापरलं जातं. त्याप्रमाणे इथे मनी फ्लो म्हणजे पैसे, एखादं आपलं ट्रान्झॅक्शन जे आहे ज्यामध्ये मनी फ्लो, पैसे आले गेले ट्रान्सफर हे समजून घेऊन त्याप्रमाणे योग्य वाउचर इथे निवडायला पाहिजे. त्यामुळे खाली इकडे आपण एक पैसे कशा प्रकारे बिझनेसमध्ये आले याची एंट्री केली, दुसरं पेमेंट केलं बिझनेसमधनं याची एंट्री केली, आणि तिसरं कॅश अकाउंटमधनं बँकमध्ये पैसे ट्रान्सफर केले, अशा प्रकारे इकडे तिसरी एंट्री केली. या 3 एंट्र्या केल्यानंतर या 3 एंट्रीजचा इफेक्ट जो आहे, या 3 एंट्रीचा इफेक्ट जो आहे तो कुठे होतो, तर याचा जो परिणाम आहे तो परिणाम स्वरूप आपण जर बघितलं तर इथे आपल्याला खाली जो रिपोर्टचा पार्ट आहे त्यातलं बॅलन्स शीट आहे. या बॅलन्स शीटमध्ये तुम्ही पाहू शकता, त्याला मी एंटर केलं, बॅलन्स शीट ओपन केली, इथे ओपन केल्यानंतर बॅलन्स शीट इथे आहे, फिक्स असेट खाली आहे, करंट असेट. मी इकडे शिफ्ट एंटर प्रेस केलं तर मला खाली शो हाईड होतील, त्याच्यामध्ये करंट असेटमध्ये अकाउंट जे आहेत हे शो हाईड होतील. बघा इथे काय केलंय मी, आता ओपन केलं बॅलन्स शीट आणि त्यामध्ये मला दिसतंय फिक्स असेट, करंट असेट. इथे कॅपिटल अकाउंट आहे, त्याला मी शिफ्ट एंटर केलं, इथे कॅपिटल 1,00,000 आहे. आणि ते कशा प्रकारे आलंय, करंट असेटमध्ये इथे कॅपिटल 1,00,000 जे आलंय त्याच्यामध्ये कॅश इन हँड दिसतंय 30,000, त्यानंतर बँक अकाउंट दिसतंय 50,000 आणि शॉप डिपॉझिट. आता शॉप डिपॉझिट ही पण एक असेटच आहे, कारण ते पैसे ज्यावेळेस ते शॉप खाली केले जाईल, डिपॉझिट केलेली अमाऊंट परत मिळेल किंवा ॲग्रीमेंट संपेल, शॉप खाली होईल, ती अमाऊंट परत मिळेल. त्यामुळे ती एक प्रकारची असेट आहे. बँक अकाउंट, बँकेत पैसे आहेत आणि कॅश इन हँड हातामध्ये पैसे आहेत, ह्या करंट असेट आहेत. त्यानंतर इकडे कॅपिटल, डावीकडे लायबिलिटी, कॅपिटल बिझनेस पैसे देणं लागतो 1,00,000 रुपये, त्यामुळे हे देणं आहे. लोन, कॅपिटल हे बिझनेस देणं लागतो, ते इकडे लायबिलिटीमध्ये दिसतं. तर लायबिलिटी काही बिझनेस काय देणं लागतो ते दाखवतं आणि बिझनेसची काय असेट हे दाखवतं. बिझनेसची फिनान्शियल पोझिशन जी आहे ही या बॅलन्स शीट वरना लक्षात येते. या प्रकारे आपण इथे बॅलन्स शीट, आता मी इथनं बाहेर येतो बॅलन्स शीट मधनं, खाली क्विट आहे किंवा इथे उजवीकडे मी क्रॉसला क्लिक केली तरी हे काय होईल, बंद होईल आणि परत गेट ह्या पहिले आपण येऊ. इथे वाउचर्स आहे, वाउचर्स मधनं एंट्री केल्या जातात, वाउचर्स मधनं ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात. आणि खाली डे बुक आहे, या डे बुक मध्ये जे रेकॉर्ड केलेले वाउचर्स आहे, वाउचर मधनं रेकॉर्ड केलेले जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते आपण पाहू शकतो. डे बुकला एंटर केलं, इथे बघा आता 1 एप्रिलला मी 3 एंट्रीज केलेल्या आहेत, 1 एप्रिलला मी 3 ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केलेले आहेत, ती मला खाली इथे दिसतात. इथे खाली मी पाहू शकतो कॉन्ट्रा, पेमेंट, रिसिप्ट. इथे मला 3 प्रकारचे आता मी केलेले ट्रान्झॅक्शन दिसत आहेत. याला एंटर केलं, जर यामध्ये काय बदल करायचा असेल तर मी याला एंटर केलं तर मी परत ओपन होईल. इथे मी लेजर बदलू शकतो, डेट बदलू शकतो, अमाऊंट बदलू शकतो, नॅरेशन राहिलेलं आहे,
नॅरेशन टाकू शकतो, नॅरेशन बदलू शकतो. जे आपण इनपुट दिले ते जर बदलायचे असतील तर इथे येऊन बदलू शकतो. हे काय केलं आता, हे मी अल्टर केलं. हे इथे अकाउंटिंग व्हाउचर अल्टरेशन स्क्रीन जी आहे ती माझ्यासमोर दिसते आहे. बदल केला तर मग सेव्ह करणं गरजेचं असतं. मी बदल न करता इथे क्लोज करतोय. मग खाली पेमेंट आहे, त्याला पण मी एंटर केलं, हे ओपन होईल. यामध्ये पण मी आता बदल करू शकतो. डेट बदलू शकतो, अकाउंट बदलू शकतो, ते अमाऊंट बदलू शकतो, खाली नॅरेशन टाईप करू शकतो. काही बदल केले असतील ऍक्सेप्ट यस, बदल केले नसतील किंवा बदल केले आहेत पण सेव्ह करायचे नसेल नो करायचं. जर बदल सेव्ह करायचे असतील तर यस करायचे. तर या प्रकारे हे मी सेव्ह करेन. अशा प्रकारे डी बुक मध्ये काय दिसतं, ज्यावेळेस मी हे बंद करीन पुन्हा एकदा मी गेटवे ऑफ टॅलीमध्ये येईन. गेटवे ऑफ टॅलीमध्ये तुम्ही इथे काय केलं, क्रिएट करून मास्टर बनवले, अल्टर करून जे मास्टर बनवले त्यामध्ये चेंज करण्याकरता लेजर सिलेक्ट करून कुठलाही इथे मास्टर जे आहे लेजर जे आहे ते बदलू शकतो. आता इथनं परत मागे यायचं असेल क्रॉसला क्लिक केलं तुम्ही परत मागे याल, परत गेटवे ऑफ टॅलीमध्ये या. खाली चार्ट्स ऑफ अकाउंट मधनं आपण लेजर कसे बनवायचे हे आपण मागच्या सेशनला बघितलं होतं. इथनं पण मला बाहेर यायचं आहे, मी क्विट करीन, परत मी गेटवे ऑफ टॅलीमध्ये इथे येईल. मग मी इथे वाउचर्स मधनं इथे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याकरता याचा वापर करू शकतो. हे परत मी बंद केलं, परत मी कुठे येईन, गेटवे ऑफ टॅलीमध्ये येईन आणि खाली डेबुक मधनं मला जे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले आहेत ते पाहण्याकरता डेबुकचा वापर करता येतो. इथे आपण हे डेबुक मध्ये आपण काय बघत आहोत, आता मी 1 तारखेला जे रेकॉर्ड केलं 1 एप्रिल 2026 मध्ये रेकॉर्ड केलं हे रिसिप्ट, पेमेंट आणि कॉन्ट्रा वाउचर हे इथे दिसत आहे. आता इथनाच मला जर बॅलन्स शीट बघायची असेल तर इथनाच मी गो टूला क्लिक करू शकतो. या गो टू मधनं खाली इथे बॅलन्स शीट चूज करू शकतो आणि इथना वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सेम कमांड एक्झिक्यूट करता येते, सेम ऑप्शन यूज करता येतो. बॅलन्स शीट इथं मी काढली हे मला दिसेल. खाली करंट असेटला आलो, शिफ्ट एंटर दिलं मला ते ओपन होईल. सेम कॅपिटल अकाउंटला आलो, इथे हे ओपन होईल. इथनं क्लोज करायचंय, मी क्लोज करेन. आपण जिथनं सुरुवात केली जिथपर्यंत आलो एवढं कळलं असेल तर आपण पुढचं आता पुढचं ऑप्शन पाहू शकतो. इथपर्यंत कळलं असेल तर यस रिप्लाय करा. ओके, थँक्यू व्हेरी मच. आपण आता काय करूया, पुढे जाऊया. पुढच्या पुढे बघा आपल्याला ऍक्च्युअल मध्ये आता इथे बिझनेसला सुरुवात झालेली आहे. बँकेमध्ये अकाउंट ओपन केलं आहे, शॉप भाड्याने घेतलेलं आहे, शॉप ओनरला डिपॉझिट दिलेलं आहे आणि एक काही अमाऊंट इन्व्हेस्ट करून बिझनेसला सुरुवात केलेली आहे. आता पहिल्यांदा काय करणार, काहीतरी माल विकायचा असेल तर पहिले माल खरेदी करायला लागेल. माल तर शॉपमध्ये आला पाहिजे. इथे काय केलेलं आहे, काही ते गुड्स परचेस केलेले आहेत. आता परचेस कोणाकडनं केले, परचेस केलेले आहेत साकेत डिस्ट्रीब्युटर्स कडनं. आता इथे साकेत डिस्ट्रीब्युटर्स कडनं हे परचेस केलं, हे परचेस केलेलं आहे 2 एप्रिलला, हे लक्षात घ्या. आता आपली परचेसची पहिलीच एंट्री असणार आहे, पण साकेत डिस्ट्रीब्युटर्सनी जे इनवॉइस बनवलं ते त्यांचं 876 नंबरचं इथे इनवॉइस होतं. म्हणजे सप्लायर इनवॉइस नंबर काय तो इथे रेकॉर्ड करायचा आहे. आता ज्या वेळेस सप्लायर हे इनवॉइस जे आहे हे त्याच्या जीएसआर 1 मध्ये दाखवेल आणि जे आपल्या समर्थ किराणा आणि जनरल स्टोअरच्या जीएसटीआर 2A मध्ये 2B मध्ये येईल त्यावेळेस आपल्याला तिथे नंबर चेक करायचा आहे. सप्लायर इनवॉइस नंबर 876 हे लक्षात घ्या. डेट चेक करायची आहे 2 एप्रिल हे लक्षात घ्या. म्हणजे 2 एप्रिलला 876 नंबरचं बिल समर्थ किराणा अँड जनरल स्टोअरनी साकेत डिस्ट्रीब्युटर यांचं काम आहे की त्यांनी दाखवावं समर्थ किराणा अँड जनरल स्टोअर यांच्या नावाने. इथे लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस परचेस केलेला आहे तेव्हा ह्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट जो आहे
ज्यावेळेस आपण हे रेकॉर्ड करणार आहोत तेव्हा याचा इनपुट टॅक्स क्रेडिट साके डिस्ट्रीब्युटरनी जर पास ऑन केला समर्थ किराणाच्या नावाने तरच त्यांना घेता येणार आहे. त्यामुळे GST मध्ये साके डिस्ट्रीब्युटर्सनी समर्थ किराणा जनरल स्टोअरच्या नावाने GST मध्ये B2B सप्लाय मध्ये हा इनवॉइस दाखवणं गरजेचं असतं. आता आपण बघतो त्यामध्ये एंट्री कशी करायची, पण थोडं संबंधित मुद्दे जे आहे हे लक्षात घेतले पाहिजे म्हणून मी हे थोडक्यात सांगितलेलं आहे. आता एक लक्षात घ्या काय करायचं आहे पुढे. ही एंट्री मला रेकॉर्ड करायची, ही एंट्री मला रेकॉर्ड करायची आहे. थोडं बघा मी आता काय करतोय. मी इथे वाउचरला येईन आणि इथे वाउचरला आल्यानंतर मी सिलेक्ट करीन F9 प्रेस करून परचेस. आता मला इकडे ज्या प्रकारे दिसतंय परचेस ऑटो असं तुम्हाला काय पहिल्यांदा दिसणार नाही. तुम्ही सेटिंग केलेली आहे त्यामुळे दिसतंय. इथे जस्ट तुम्ही ज्यावेळेस सिलेक्ट कराल परचेस तुमच्यासमोर अशी स्क्रीन येईल. आता ज्या प्रकारे तुम्ही स्क्रीन बघताय तुम्हाला अशी एक स्क्रीन दिसेल. इकडे तुम्हाला पहिल्यांदा टाकायचं आहे डेट काय असेल. आता पहिलं फील्ड जे आहे डेट्स आहे यातना सिलेक्ट करावं लागतं. डेट काय असेल तर डेट आहे 2 एप्रिल. मग इथे डेट चेंज करणं गरजेचं आहे. ते डेटला क्लिक करा. डेट जी आहे 2 एप्रिल इथे घ्यायची आहे. त्यानंतर इथे सप्लायर इनवॉइस नंबर जो आहे सप्लायर इनवॉइस नंबर 876 हा इथे टाकला. पुढे जाऊन सिलेक्ट करायचं आहे साके डिस्ट्रीब्युटर्स सिलेक्ट केलं. आता हे जे येते पुढची स्क्रीन रिसीट नोट वगैरे ही ऑप्शनल स्क्रीन आहे. इथे काही टाकलं पाहिजे जरुरी नाही आहे. नॉर्मली एखादं कंपनी असेल त्याची गोडाऊन असतं त्या गोडाऊनमध्ये काय केलं जातं इनवॉइस बनवला जातो अकाउंट ऑफिसमधनं आणि मग तो इनवॉइस घेऊन जो ट्रान्सपोर्ट जे काय केलं जातं जो ट्रक ड्रायव्हर असतो तो इनवॉइस घेऊन त्या गोडाऊनमध्ये जातो. मग तो इनवॉइस तिकडे दाखवतो आणि मग तिकडे जे गोडाऊन कीपर असतात ते तिकडे गोडाऊनमधून तेवढा माल बाहेर निघाला म्हणून तिकडे एक डिलिव्हरी नोट बनवतात आणि त्या डिलिव्हरी नोटचा नंबर जो असतो तो इथे रिसिट नोट टाकला जातो. म्हणजे कुठल्या डिलिव्हरीचा काय माल आपल्या आता ज्या वेळेस जो बायर आहे त्या बायरच्या एंडला सप्लायरला डिलिव्हरी नोट नंबर टाकायचा असतो वगैरे. हे जे लोक मेंटेन करतात त्यांच्याकरता हे गरजेचं आहे. हे सगळे लोक मेंटेन हे करत नाही त्यांना हे ऑप्शनल असतं. इथे काही न टाकता पुढे जाऊ शकतो. इथे जसा रिसीट झाला तो माल इथे जमा झाला बायरच्या गोडाऊनला आला तर बायर आपला गोडाऊनला ज्यावेळेस तो माल इथे स्टोअर करेल तेव्हा गोडाऊन कीपर तिथे काय करेल एक तो माल आला म्हणून तिथे नोट बनवेल असा नंबर देईल. मग त्याप्रमाणे तिथे माल जमा झाला हे कळतं आणि त्यातून मग त्याचं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे. म्हणजे हे कुठल्याही प्रकारचं इथे फ्रॉड होऊ नये प्रॉपर सगळं ॲडमिनिस्ट्रेशन व्हावं याकरता काही ॲडिशनल डॉक्युमेंट बनवले जातात. ते जे बनवतात मोठ्या कंपन्यांमध्ये हे गरजेचं असतं त्यामुळे इकडे ही स्क्रीन येते. मग हे कशा प्रकारे कुठल्या गाडीने माल आला वगैरे वगैरे सगळं हे असतं हे सगळं इथे रेकॉर्ड होतं. तर कस्टमरने माल आला तर कस्टमरचे बिल ऑफ लाडिंग वगैरे लॉरी रिसीट वगैरे जे आहे हे सगळं इथे रेकॉर्ड होतं. मोटर व्हेकल नंबर रेकॉर्ड होतो. पुढे जाऊन त्यांच्याकडे माल परचेस केलाय त्यांची इन्फॉर्मेशन त्यांचा ॲड्रेस वगैरे इकडे येईल. गिफ्ट नंबर इकडे येईल. हे सगळं इथे टाकायचं. त्यानंतर पुढे जाऊन हे सगळं ॲक्सेप्ट केल्यानंतर पुढची स्क्रीन येईल. आता इथे ॲक्च्युली कुठला माल परचेस केला आहे त्याचे स्पेसिफिकेशन जे आहे ते इथे येतील. आता इथे आपण काय रेकॉर्ड करणार ॲक्च्युली जो स्टॉक आहे जो माल घेतला आहे तो इथे काय होईल रेकॉर्ड होईल. तर याच्यामध्ये एक स्टॉक आयटम आहे शॅम्पू. याची इथे क्वांटिटी आहे 2500. रेट आहे 20. याप्रमाणे इथे
याची अमाऊंट होते 50,000. पुढे जाऊन हे परचेज अकाउंट दाखवेल. आता या प्रकारे इथे ही एंट्री तुम्ही करू शकता. आणि खाली फास्ट थोडं मी ऍक्च्युअली एंट्री नंतर करीन. जसे मी काय करतो, एक फास्ट दाखवतो. अशा प्रकारे जर आपण एंट्री करायला गेलो तर आपल्याला किती वेळ लागेल हे लक्षात घ्या. 3,000. ही कंप्लीट मॅन्युअल एंट्री आहे. ही कंप्लीट आपण सगळी एंट्री जी आहे आणि खाली टॅक्स रेट जी आहे ते पण आपण मॅन्युअली कसे टाकायचे हे बघू. त्यावरती वेगळा काय ऑप्शन आहे का हेही आपल्याला बघायचं आहे. तर या प्रकारे ही एंट्री झाल्यानंतर मग पुढे खाली हे जीएसटीची अमाऊंट कशी येईल हे बघायचं आहे. मग इथे काय करायला लागेल, इथे जे लेजर आहे टॅक्स लेजर हे टाकावे लागते. हे सगळं मॅन्युअली करावं लागेल. फक्त ही जी अमाऊंट आहे ती ऑटोमॅटिक येते आणि ही अमाऊंट बदलली पण जाऊ शकते. हे अशा प्रकारे येतं. जसं आपण टाईप करू इकडे इनपुट एजीएसटी येईल. यामध्ये काय प्रॉब्लेम होतो, कधी कधी हेच जे आहे सीजीएसटी हेच 2 वेळा टाकलं जाऊ शकतं. म्हणजे ह्या मिस्टेक सुद्धा होतात. हे 2 वेळा टाकलं, सीजीएसटी 2 वेळा टाकलं. हे पुढे ईविलचे विचार आहेत. मला ईविल नको असेल तर मी नो देईन. पुढे इकडे ही जी इनवॉइस आहे याचे जर क्रेडिट असेल तर क्रेडिट किती दिवस आहे हे पुढे द्यायचं असतं. त्याप्रमाणे हे दिलं जाईल. आता इथे बघा शेवटी तो वॉर्निंग दाखवेल की तुम्ही काहीतरी टॅक्स लेजर प्रॉपरली सिलेक्ट केलेलं नाही वगैरे वॉर्निंग येईल. उजवीकडे खाली वॉर्निंग येईल. खाली वॉर्निंग बघा, चेक करा. टॅक्स अमाउंट डज नॉट मॅच द व्हॅल्यू कॅल्क्युलेटेड ॲज पर द सेट टॅक्स रेट. म्हणजे इथे काहीतरी कुठेतरी चुकलंय, मला परत हे बघावं लागेल. अशा मिस्टेक्स या होतात, होऊ शकतात. काही गडबडीमध्ये असं होऊ शकतं. तर मला इथे काय करायचं आहे, हे जे आहे हे जर का अशा मिस्टेक मला जर का अवॉइड करायच्या असतील तर खाली जे टॅक्स रेट आहेत ते ऑटोमॅटिक येऊ शकतात. अशा प्रकारे यामध्ये सेटिंग करता येते. यामध्ये अशा प्रकारे सेटिंग करता येते की जे टॅक्स रेट जे आहेत इथे जर का मी 5 स्टॉक आयटम वरती घेतले त्याच्यावर लागणारा जीएसटी जो आहे तो ऑटोमॅटिक खाली कॅल्क्युलेट होऊन येईल. अशा प्रकारे मी इकडे सेटिंग करू शकतो. ती कशी करायची हे मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे महत्वाचं आहे. आता मी ही एंट्री ऍक्सेप्ट करणार नाही, क्विट करतोय मी. ज्यावेळेस वाउचरला आपण येतो त्यावेळेस मला इथे एक मिनिट पहिले बघा, हे इथे मी क्रिएट वाउचर टाईप देईन आणि या वाउचर टाईप मध्ये इथे मी परचेस ऑटो या प्रकारे इकडे दिलं आणि त्यानंतर मी केलेलं आहे म्हणून ते दाखवेल तिकडे की ऑलरेडी एक्झिस्ट. आता जे मी केलंय ते मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. तुम्ही ज्यावेळेस करायला जाल तर तुम्हाला तिकडे वाउचर टाईप क्रिएशन मध्ये अशा प्रकारे द्यायचं आहे. तर मी जे केलंय तर मी ऑल्टर करीन आणि मी दाखवीन वाउचर टाईप. मी तिथे पहिल्यांदा क्रिएट कर म्हणून द्याल आणि त्यानंतर तुम्हाला तिकडे परचेस ऑटोमध्ये काय टाकायचं असेल तर तुम्हाला टाकायचं असेल हे सगळे जसे ऑप्शन दिसतात त्याच प्रकारे ते ऑप्शन ठेवायचे. आणि इथे उजवीकडे तुम्हाला उजवीकडे इकडे काय दिसेल, परचेस इंटरेस्टेड दिसेल.
थोडं मोठं करून दाखवतो, झूम करून बघा. आता दिसतंय परचेस इंट्रा स्टेट, ह्याला मी एंटर करीन आणि हे एंटर केल्यानंतर इथे मला इथे एंड ऑफ लिस्ट काही सिलेक्ट नाही करायचं, खाली फक्त इकडे परचेस आवश्यक जेवढे आहे तेवढं तुम्ही सिलेक्ट करू शकता. वरचे जे ऑप्शन आहेत यातनं आणखीन काही कंट्रोल मिळू शकतो, आता ते आवश्यक नाहीये. आता मी काय केलं, इकडे एंड ऑफ लिस्ट दिलं, एंड ऑफ लिस्ट दिलं, खाली आलो परचेस अकाउंट आणि खाली मी लेजर इथे टाईप केलं. हे लेजर जे आहेत हे तुम्ही जसं इथे टाईप करायला चाल तुम्हाला उजवीकडे दिसतील. हे तुम्ही चूज करायचे इकडनं प्रॉपर लेजर चूज करायचे. इनपुट एजीएसटी हे एकदाच प्रॉपरली करून घ्यायचं. हे मी सगळं इकडे सेटिंगमध्ये घेतलेलं आहे. राऊंड ऑफ हे घेतलेलं आहे, नॉर्मल राऊंड 1 घेतलेलं आहे आणि हे या प्रकारे मी क्रिएट केलंय. हे जसं केलं इंट्रास्टेटचं या प्रकारे घेईन, त्याच प्रकारे मी घेईन इंटरस्टेटचं आणि खाली लेजर जे मला पाहिजेत ते ज्यावेळेस राज्याबाहेर माल विकला जाईल किंवा माल परचेस केला जाईल तेव्हा लागतो तिकडे आयजीएसटी. आता मी राज्याभरून परचेस करीन तर मला लागेल इनवर्ट सप्लायर मला टॅक्स लावेल आयजीएसटी, त्यामुळे मला इकडे इनपुट मी घेतलेलं आहे. या प्रकारे हे लेजर मी इकडे सिलेक्ट केलं. एक मी राज्यामधनं परचेस करण्याकरता एक क्लास बनवला इंट्रास्टेटवाला, राज्याबाहेरनं परचेस करता क्लास बनवला इंटरस्टेटवाला. या प्रकारे मी इथे काय केलेलं आहे ते सेटिंग करून घेतलेलं आहे. आता ह्याचा इथे इफेक्ट बघा काय होईल. हे मी एकदा बनवून घेतलं तर ज्या वेळेस मी आता एंट्री करायला जाईन, वाउचर एंट्री ज्यावेळेस मी करायला जाईन वाउचर्स, त्यावेळेस मला हे दाखवेल तो. ज्यावेळेस इथे प्रेस करीन F9 त्यावेळेस समोर विचारलं जाईल की नॉर्मली म्हणजे तिथे ऑटोमॅटिक एंट्री होत नाही ते हवंय का परचेस ते ऑटोमॅटिक एंट्री करायची ते सेटिंग हवंय. मी चूज करीन तिथे ऑब्विसली परचेस ऑटो हेच सिलेक्ट करीन आणि मग मला विचारलं जाईल की तुम्हाला राज्याबाहेरनं मला परचेस केलं आहे हे रेकॉर्ड करायचं आहे तर राज्यामधनं परचेस केलं हे रेकॉर्ड करायचं आहे. तर त्याप्रमाणे मी चूज करीन परचेस इंट्रास्टेट. हे चूज केलं बघा मला स्क्रीनवर तुम्हाला दिसेल, तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसेल, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल, तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकाल. तुम्हाला वरती परचेस ऑटो वर दिसेल. खात्री करून घ्यायची तुम्ही परचेस ऑटोमध्ये एंट्री करताय तरच तुम्हाला अशी स्क्रीन येईल. आणि इथे बाजूला पण इकडे तुम्हाला क्लास कुठला चूज केलाय त्या वाउचर क्लासचं नाव इथे दिसेल. डेट 2 एप्रिल घेतली आहे, खात्री करून घ्या. इथपर्यंत आला असाल तर तुम्ही पुढे जाऊ शकता. मग पुढे इकडे आपला इनवॉइस नंबर, तो इनवॉइस ज्यातनं माल परचेस केलाय तो बघितला जातो, तो इथे बघावा लागेल. त्यामध्ये काय दिसतंय सप्लायर इनवॉइस नंबरमध्ये 876 हा नंबर आहे. मग तो 876 इथे मी टाईप करीन. खाली कोणाकडनं परचेस केलंय साकेत डिस्ट्रीब्युटर्स नाव घे. हे ऑप्शनल स्क्रीन आहे, पुढे जाईन कंट्रोल ए दिलं, ही स्क्रीन जशी आहे तशी ऍक्सेप्ट होते. पुढे मला टाकायचं आहे काय माल परचेस केलं. ऍक्च्युअली इनवॉइस समोर असतं आणि ते बघून अकाउंटंट हे एंटर करतात. शॅम्पू सिलेक्ट केलं, क्वांटिटी 2500 घेतलेली आहे, रेट 20. पुढे इकडे अमाऊंट येईल. खाली बघा, खाली ऑटोमॅटिक तुम्हाला दिसेल इथे कॅल्क्युलेट होऊन हे आलेलं आहे. तुम्ही पाहू शकाल तर पहा इथे तुम्ही पाहू शकता इकडे CGST आणि EGST. आता हे कुठेही माझ्याकडे चुकणार नाही कारण मी हे सेटिंग करताना प्रॉपरली इकडे CGST AGST आणि मला जे रेट हवे ते इकडे दिलेले आहेत. पहिला जो आयटम मी घेतला तो 18% मधला होता, त्यामुळे इथे ते पण इथे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन आलेलं आहे. तर नेक्स्ट मला काय बघायचं आहे, नेक्स्ट मला बघायचं आहे पुढचा आयटम काय आहे तो इथे इनपुट द्यायचा आहे. पुढचा आयटम जो आहे शॅम्पू नंतर सोप आहे. तो सोप मी इथे काय करेन एंट्री करेन आणि सोप मध्ये पुढे
त्याची क्वांटिटी आहे 3000, त्याचा रेट आहे 30, याप्रमाणे त्याची अमाऊंट येईल 90,000. मग सोप नंतर काय येतं, सोप नंतर पुढे आहे टूथपेस्ट. टूथपेस्ट ही क्वांटिटी किती आहे टूथपेस्टची, टूथपेस्टची क्वांटिटी आहे 1000, रेट आहे 80. 1000 रेट आहे इथे 80 घेतलेलं आहे मी त्याप्रमाणे. पुढचा स्टॉक आयटम आहे टी. हा टी चूज केला. मग टीची काय इथे क्वांटिटी आहे, रेट आहे बघायला लागेल. रेट आहे, एंटर केलं का अमाऊंट दिसेल खाली. जीएसटी बघा ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन येतो आहे. पाचवा आयटम जो आहे तो बटर आहे. आता इथे अजूनही बघा मला 6%, 12% काही दाखवत नाही. $29.47. जसं एंटर करीन पुढे अमाऊंट येईल आणि खाली बघा जीएसटी रेट पण आला, खाली 12% अमाऊंट. आता इथे हे जे 5 स्टॉक आयटम आहेत, हे जे 5 स्टॉक आयटम आहेत याच्यामध्ये जर मी याचा प्रिंट प्रिव्ह्यू तुम्हाला दाखवतो बघा, तुम्हाला बघता येईल त्यामध्ये प्रिंट प्रिव्ह्यू करा. हा प्रिव्ह्यू बघा तुम्हाला खाली दिसेल शॅम्पू, सोप आणि टूथपेस्ट हे 18% स्टॉक आयटम आहेत. आणि टी आणि बटर, टी हे 5% आणि बटर हे 12% मधला स्टॉक आयटम आहे. त्याप्रमाणे खाली इथे स्टॉक रेट दिसतोय. जर तुमच्याकडे असं हे दिसत नसेल तर तुम्हाला इकडे हे जे कॉन्फिगर आहे यात जाऊन ऑप्शन बदलावे लागतील. ऑप्शन इथे काय स्पेसिफाय करायला लागतील. तसं खाली इकडे जीएसटी रेट पर्सेंट आहे ते यस केलंय, HSN यस केलंय. जर मी जीएसटी अनालिसिस यस केला तर मला खाली इकडे प्रिव्ह्यू मध्ये 2 पेज झाले. आता पण नेक्स्ट पेजला मला जायला लागेल. पेज डाऊन केलं, नेक्स्ट पेज दिसेल. हा बघा हा जीएसटीचा अनालिसिस खाली दिसतो. जर थोडा झूम केला मी, हे टेबल दिसण्याकरता अनालिसिस यस करावा लागतो. त्यावेळेस हे जे टेबल आहे हे पाहता येतं. हे जे टेबल आहे तेव्हाच पाहता येतं जेव्हा तो अनालिसिस यस केला जातो. या प्रकारे हे येईल. त्याला मी क्लोज करीन, एस्केप किंवा क्विट करीन. इथं पण मी क्विट करीन, स्क्रीनवरती येईल. या प्रकारे इथे समोर कळत नाही आपल्याला HSN कोड काय, इथे आपल्याला कळत नाही त्याचा गिफ्टची रेट काय. त्याकरता मी प्रिंट प्रिव्ह्यू बघितला आणि त्यानंतर पुन्हा मी इथे आता आलेलो आहे त्या आपल्या व्हाउचर्स परचेस ऑटोच्या या व्हाउचर एंट्री ट्रान्झॅक्शन स्क्रीनमध्ये. आता इथपर्यंत माझं सगळं डेटा एंट्री जे आहे करून झालेलं आहे. जसं इथे एंटर करीन खाली जो पोर्शन आहे टॅक्स लेजर टाकण्याचा, तिथे तो पोर्शन आहे. तिथे आता मला टाईप काही करता येणार नाही, टाईप करण्याची गरजच नाही. खाली आलं विल मी नो दिलं. मग पुढे जाऊन मला इकडे उजवीकडे आता शेवटच्या भागात मी आलेलो आहे. आता बघा इथे शेवटच्या भागामध्ये जसं मी इकडे बटर हे एंटर केलं, बिल नो केलं, उजवीकडे येईल. उजवीकडे मला दिसतंय अमाऊंट आहे. हे जे इनवॉइस आहे हे कधी पेमेंट करायचं आहे ते टाकण्याकरता एक बिल वर डिटेल स्क्रीन येते. इथे 1 मंथ आहे तर 1 मंथ, इथे 7 डेज आहे, 15 डेज आहे, त्याप्रमाणे इथे टाकता येतं. किंवा इथे डेट पण टाकता येते, काय डेटला पेमेंट करणार आहे. जर मी दिलं इकडे 16 एप्रिल तर 16 एप्रिलला माझी एंट्री होऊ शकते. या प्रकारे इथे अशा प्रकारे एंट्री होईल. नॅरेशन आवश्यक असल्यास टाकू शकता. आता इथे ऍक्सेप्ट उजवीकडे येईल, ऍक्सेप्ट हे एंट्रीला ऍक्सेप्ट करतोय, याला मी यस करीन, ही एंट्री ऍक्सेप्ट होईल आणि आता ही एंट्री सेव्ह झालेली आहे. आता 2 एप्रिलला मी एंट्री केली. मला आता या व्हाउचर स्क्रीनमधून बाहेर पडायचं आहे. इथून मी क्विट करीन. परत मी कुठे आलो, गेट यू ऑफ टॅलीमध्ये आलो. आता इथे डेबुकला गेल्यानंतर मला इथे साके डिस्ट्रीब्युटरची एंट्री दिसेल. डेबुकला आपण आतापर्यंत ज्या एंट्री केल्या आहेत अगोदरच्या त्या दिसत नाही आहेत, कारण की आपण 2 एप्रिलची एंट्री बघतोय. मी इकडे डेट दिलं, डेटमध्ये मी 1 एप्रिल दिलं,
1 एप्रिलची एंट्री दिसेल. जर मी डेटमध्ये 2 एप्रिल दिलं तर 2 एप्रिलची एंट्री दिसतील. मला ते डेटच्या पुढे पिरियड ऑप्शन सिलेक्ट करून जर 1 आणि 2 या दोन्ही डेटच्या एंट्री बघायच्या असतील तर मी या प्रकारे देईन. मला सगळ्या महिन्याच्या एंट्री बघायच्या असतील तर मी इकडे पिरियड देईन. बाजूला इथे डेटच्या पुढे ॲरो आहे, त्या ॲरोला क्लिक करायचं. त्याला क्लिक करून मग इथे आपल्याला 2 कमांड दिसेल, एक डेट आणि एक पिरियड. मग जर त्यात शॉर्टकट की पण आहे, अल्ट F2 प्रेस केलं तरी पण ते येईल. F2 प्रेस केलं डेट येईल, अल्ट F2 प्रेस केलं तर पिरियड येईल. पिरियडमध्ये तुम्हाला 2 डेट द्याव्या लागतात, 1 एप्रिल ते 30 एप्रिल असं मी दिलं. तुम्हाला महिन्याभराच्या सगळ्या ट्रान्झॅक्शनच्या इथे एंट्रीज समोर येतील. यातनं मग मला जी एंट्री ओपन करून बघायची ती मी बघू शकतो. या प्रकारे मी एंट्री ओपन करून बघेन. या प्रकारे मी ऑटोमॅटिक स्क्रीन क्रिएट केली, ज्यातनं मला फक्त स्टॉक आयटम टाकायचे आहेत. ज्यातनं मला फक्त स्टॉक आयटम हे टाकायचे असतील आणि ऑटोमॅटिकली मला टॅक्स रेट कॅल्क्युलेट करून मिळेल. यातनं काय होईल, करेक्ट एंट्री होईल, ॲक्युरसी मेंटेन होईल, टाइम सेव्हिंग होईल. याकरता अशा प्रकारची ऑटोमॅटिक एंट्री करण्याची स्क्रीन जी आहे ही इथे क्रिएट करून घेणं गरजेचं असतं. आपला कम्प्युटरचा जो उपयोग आहे की तुम्ही कमीत कमी वेळात काम करू शकता, ॲक्युरेट काम करू शकता, हे तेव्हाच होतं जेव्हा त्या सॉफ्टवेअरमधला अशा काही फॅसिलिटीज असतील त्या आपण इफेक्टिव्हली यूज करू, त्या वापरल्या तरच आपल्याला त्याचा फायदा मिळतो. अदरवाईज मॅन्युअल एंट्री करण्यामध्ये म्हणजे जे आपल्याकडे पार्टीचं नाव आहे ते मॅन्युअल टाकावंच लागेल, कारण ते कम्प्युटरला कळणार नाही, डेट कम्प्युटरला कळणार नाही, सप्लायर इनवॉइस नंबर कम्प्युटरला कळणार नाही. पण एकदा का ते स्टॉक आयटम टाकले तर त्या स्टॉक आयटममध्ये जे आपण सेटिंग केलं, जसं शॅम्पू आहे, ते शॅम्पू जेव्हा बनवलं तेव्हा काय सेटिंग होतं तेव्हा बघायचं असेल तर मी याला कंट्रोल एंटर देईन. शॅम्पूला सिलेक्ट करून मी कंट्रोल एंटर दिलं तर मला इकडे समोर दिसतं की इकडे आपण त्याला युनिट दिले, नंबर्स मग ॲप्लिकेबल केलंय, मग खाली एजेशन कोड दिलाय, मग खाली इथे टॅक्स रेट दिलाय. कंट्रोल एंटर देऊन हे मी बघू शकतो. मला कुठलंही लेजर जे आहे वरती साखे डिस्ट्रीब्युटर आहे याचं मला लेजर स्पेसिफिकेशन काय बघायचं असेल तर मी त्याला तिथे क्लिक करीन, कंट्रोल एंटर देईन. मला त्याचं क्रिएटर आहे, त्याचा जीएसटी नंबर मी दिलेला आहे. ज्यावेळेस हे मास्टर क्रिएशन केलं त्यावेळेस हे सगळं केलं होतं ते मला इथे पाहता येतं आणि त्यातून मला मग हे परत समोर परत त्या एंट्रीत त्या बदल करायचा आहे मी करू शकतो. पण या प्रकारे सगळं दिसतं. जे मी सेटिंग केलंय साखे डिस्ट्रीब्युटर बनवताना जे तिकडे डिटेल दिले तेच त्या लेजरला तिथे काय आपल्याला आलेले दिसतात. सेम जे स्टॉक आहे, स्टॉक आयटम आहे, त्याला मी क्लिक करीन टूथपेस्ट आणि मग कंट्रोल एंटर देईन तर मला तिथे त्याचं HSN काय दिलंय. काही चुकीचं असेल तर हे बदलण्याकरता अशाच प्रकारे तिकडे एंट्री करत असतानाच त्याला कंट्रोल एंटर देऊन पण त्यामध्ये बदल करता येतो. तर पूर्ण कमांड तुम्हाला मिळावी या डेटा एंट्रीच्या स्क्रीनवरती, त्यामुळे हे सगळे आवश्यक ऑप्शन जे आहेत हे तुम्हाला मी सांगतोय. अशा प्रकारे याच्यावरती कंट्रोल करता येईल हे सगळं हे दाखवतो. तर ही एंट्री मी सेव्ह करतो पुन्हा एकदा आणि आता मला ही एंट्री डेबुकला दिसेल आणि इथनं मग परत मी हे क्लोज केलं तर मला इकडे समोर काय दिसेल, गेट आउट टॅली दिसेल. आता या एंट्रीचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस मध्ये होईल. परचेस केलं आहे, परचेस आणि सेल हे बघायचं असेल तर प्रॉफिट अँड लॉस काढलं इथे तुम्हाला दिसेल. ते अल्ट F1 प्रेस केलं तर इथे सगळे ऑप्शन दिसतात. किंवा इकडे परचेस अकाउंटला आलो, याला शिफ्ट एंटर दिलं तरी दिसेल. आता जेवढं हे परचेस केलं ते परचेस केलं आहे, मी अल्ट F1 प्रेस केलं मला सगळं डिटेल दाखवेल. परचेस केल्यामुळे काय स्टॉक आयटम आले ते स्टॉक आयटम इथे दिसतात आणि या स्टॉक आयटमचा दुसरा इफेक्ट जो आहे तो बॅलन्स शीटला होतो. तर मी इथे बॅलन्स शीट काढीन. बॅलन्स शीटला मला याचे संबंधित आता इथे काय केलं, क्रेडिट परचेस केलं, पैसे देणं लागतो, बिझनेस पैसे देणं लागतो, तर इथे सेंट्री क्रेडिटर मध्ये इथे काय दिसेल, तो साखे डिस्ट्रीब्युटर दिसेल आणि इथे तुम्हाला पुढे क्लोजिंग स्टॉक मध्ये जे स्टॉक आयटम परचेस केलेले आहेत इथे दिसतील. आणि स्टॉक आयटमचा आणखीन काही इफेक्ट बघायचा असेल तर इथे बघा, इथे सेंट्री क्रेडिटर दिसणार आहे. सेंट्री क्रेडिटर लायबिलिटी आहे, पैसे देणे आहे, त्यामुळे ते दिसेल. पण त्यांच्याकडनं माल घेतल्यामुळे माल ही असेट आहे, मग इथे स्टॉक मध्ये क्लोजिंग स्टॉक मध्ये दिसतं. काय स्टॉक आहे इकडे, हा स्टॉक दिसतो. जेव्हा आपण आता स्टॉक बघतोय, आपण हा स्टॉक बघतोय त्यावेळेस तिकडे तुम्हाला स्टॉक मध्ये पण इथे F12 केलं तर इथे स्टॉक मध्ये इनवर्डचा ऑप्शन आहे तो यस केला, आउटवर्डचा ऑप्शन यस केला तर इथे आणखीन हे दिसतं की इनवर्ड किती झाला. ज्यावेळेस सेल करू त्यावेळेस आउटवर्ड मध्ये स्टॉक किती गेला हे पण दिसेल. F12 करून मी हा ऑप्शन काढला.
इथपर्यंत आपण परचेस एंट्री ऑटोमॅटिकली कशी करायची हे आपण इथे पाहिलं. कशा प्रकारे स्क्रीन क्रिएट करायची परचेस एंट्री करण्यासाठी हे आपण इथे पाहिलेलं आहे. फक्त मी एकच एंट्री दाखवली, पण त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह फीचर यूज करून कशी एंट्री करायची हे मी सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. जर कोणाला कळलं नसेल तर विचारावा. अदरवाईज आपण हे सेशन इथे थांबवू शकतो. आपण हे सेशन जे आहे तिथे एंड करू शकतो. असं मला इथे थांबायचं आहे ते आपण थांबूया. इथे आपलं हे सेशन एंड होईल. ज्या प्रकारे मी परचेस बनवलं आहे त्याच प्रकारे सेल्स बनवता येईल, त्याच प्रकारे क्रेडिट नोट्स बनवता येईल, त्याच प्रकारे डेबिट नोट्स सुद्धा बनवता येईल. हे लक्षात घ्या. इथे मी एंड करू आता हा सेशन. ओके.